नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न. बैठकीला एकनाथ शिंदेंच्या रायगडमधील आमदारांची मात्र अनुपस्थिती. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम. सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाहीच. राज्य पणन विभागाकडून देण्यात आलं स्पष्टीकरण. मुदतवाढीची शेतकऱ्यांची मागणी. मात्र नियमानुसार 90 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आणखी 24 दिवसांची मुदतवाढ दिल्याने केंद्राकडून मुदतवाढीसाठी परवानगी. आयुष्मान कार्डसाठी पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार. 52 लाख लाभार्थ्यांचे ई कार्ड तयार नाहीत. मोहीम राबवण्याचं जिल्हा प्रशासनाकडून नियोजन. भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी 52 लाख लाभार्थ्यांचे ई कार्ड तयार नाही. राहुल सोलापूरकरांच्या पुण्यातील घराबाहेर वंचितचं आंदोलन. सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी. सोलापूरकरांविरोधात वंचितकडून जोरदार घोषणाबाजी. नागपुरात कार विहिरीत पडून 3 जणांचा मृत्यू. नागपूरच्या बुटीबोरी MIDC परिसरातील घटना. कार चालवायला शिकण्याच्या नादात ही दुर्घटना घडली. पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर. कारवाईत 600हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत भंगार गोडाऊन. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला तडे. पुजारी मंडळाची दुरुस्तीची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांकडे पुजारी मंडळाचं निवेदन. निवेदनावरती 5000 नागरिक आणि पुजाऱ्यांच्या देखील सह्या. राज्यातील कंत्राटी शिक्षक भरती रद्द. कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये D.Ed आणि B.Ed धारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातला शासन निर्णय रद्द. पुण्यात GBS मुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू. कमला नेहरू रुग्णालयात 37 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद. पुण्यात संशयित GBSची रुग्णसंख्या 192 वर तर 167 रुग्णांना GBSचं निदान. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. शिंदेंच्या महत्वाकांक्षी योजनांना कात्री लागण्याची या बैठकीत शक्यता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी शिवसेनेची प्री कॅबिनेट बैठक. शिवभोजन, आनंदाचा शिधा आणि तीर्थदर्शन योजनांवर बैठकीत चर्चेची शक्यता. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.